नमस्कार, मी दीपाली किचन स्वाद आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आहे मंगळवार आणि आमच्या गावचं जे मसुवाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मी माझ्या फॅमिली बरोबर दर्शन घेण्यासाठी चाललेले आहे। तर चला तिथील जे दृश्य आहे आणि आम्ही जे दर्शन घेताना वगैरे पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहण्यास विसरू नका। तर चला व्लॉग कंटिन्यू करा। ओके, मच्छी का है दर्शन घेऊया। हे त्या मोबाईलची घे रे।
आमचं दर्शन झालेलं आहे आणि मंदिराच्या बाहेरच आम्ही जरा वेळ बसलेला आहोत. म्हणजे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या आवारात थोड्या वेळ बसल्यानंतर खरंच खूप शांत आणि छान वाटतं. तर या ठिकाणी पाहू शकता भरपूर अशी गर्दी आहे. छोटी दर्शन कसं झालं? मस्त आहे ना, छान वाटलं ना? छान वाटते आणि इथे आणि बोकडं वगैरे कापतात आहे ना, नवसाचं वगैरे बोकडं असतं त्याचा आहे ना. म्हणजे जे आपण नवस बोलले ते पूर्णच होते. म्हणजे श्री म्हसोबा देवस्थान आहे आणि प्रसिद्ध देवस्थान आहे हे जवळ्यामधील सांगोला जिल्ह्यातील जवळा हे गाव आहे ना. चला तर या ठिकाणी आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. तर चला अजून तुम्हाला जाताना जो बाहेरचा परिसर आहे तोही दाखवतो. ओके, चला व्लॉग कंटिन्यू करा, अजून व्लॉग संपलेला नाही. तर या ठिकाणी आम्ही म्हसोबाचं दर्शन घेतलेलं आहे. तर मी माझ्या फॅमिलीबरोबर आलेले. दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस आम्ही बाहेर आलो त्यावेळेस पाहिलं तर माझ्या मिस्टरांची चप्पल हरवली. तर या ठिकाणी आम्ही भरपूर असे शॉर्ट्स बनवायचे वगैरे मनामध्ये विचार केलेला. आणि काय झालं, भरपूर असं ऊन होतं आणि चप्पल हरवल्यामुळे भरपूर असं टेन्शन आलं अचानकच. कारण बिना चप्पलचं ह्या उन्हामध्ये चालत जाणं शक्य नव्हतं. तरी पण आम्ही शॉर्ट्स वगैरे केलेले नाहीत. पूर्ण म्हणजे चप्पल हरवल्यामुळे आमचं जे मन होतं पूर्ण चेंज झालं आणि तिथीला दर्शन घेतल्यानंतर लगेच आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. जर तुम्ही या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी कधी आला तर तुमच्या चप्पलांची काळजी घ्या. ज्या ठिकाणाहून तुम्ही नारळ अगरबत्ती घ्याल त्या ठिकाणी ठेवू शकता. नाही झालंय तर या ठिकाणी तुम्ही बाहेरचा परिसरही पाहू शकता, खूप छान आहे आणि शांत असं वातावरण आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी. तर चला व्लॉग कंटिन्यू करा, अजून व्लॉग संपलेला नाही. ओके, चला.